विषयावरती आणि आपल्या वीरा भाईंदरच्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात खऱ्या अर्थानं लोकशाहीला किती मोठा धोका आहे आणि या देशातील संविधानिक प्रक्रिया ही कशा पद्धतीनं संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय, संविधानिक संस्थांवरती कशा पद्धतीचं आक्रमण केलं जाते, लोकशाहीवरती कशा पद्धतीचं आक्रमण केलं जातं या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी व्याख्यान आहे. मला खऱ्या अर्थानं मुझफ्फरभाईंचं अभिनंदन करावं लागेल की एक राहुल गांधींचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून, सैनिक म्हणून जी राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधीची लढाई लढतायत त्याच पद्धतीची लढाई ते आज ठाणे जिल्ह्यामध्ये लढत आहेत. आणि हीच अपेक्षा राहुल गांधीजींची आहे की आज ही जनतेची जागृती करणं, जनतेचे डोळे उघडणं आणि भारतीय जनता पक्षाचा जे संविधानावरती आक्रमण आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला हाणून पाडता येईल, या देशाचं संरक्षण कसं करता येईल यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही लढाई लढली पाहिजे. ती लढाई मुझफ्फर हुसेनजींच्या नेतृत्वाखाली आज सगळेजण मिळून लढत आहेत. त्या ठिकाणी प्रमोद सावंत आहेत, राहुल राय त्यांचे ॲडव्होकेट आहेत, तिथे नागणीजी आहेत आणि त्यांनी जो विषय मांडला तो किती गंभीर आहे. पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं देशपातळीवर आज 300 खासदारांनी इलेक्शन कमिशनवरती धावा बोलत, याचा अर्थ या देशाची अर्धी लोकशाही की तिथं जाऊन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते. आणि त्या 3 सदस्य निवडणूक आयोगाचे जे भारतीय जनता पक्षानं आणि मोदी सरकारनंच नियुक्त केलेले आहेत, कारण मोदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या एकत्र आयोगाच्या नियुक्तीच्या संदर्भातले नियम बदलले. पूर्वी पंतप्रधान, देशाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता असं 3 जणांचं पॅनल असायचं. परंतु सरन्यायाधीशाला बाजूला करून त्या ठिकाणी गृहमंत्री आणले गेले आणि 2 विरुद्ध 1 म्हणजे बहुमत हे मोदी सरकारचंच असेल हेच पाहण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे साहजिकच आहे की मोदी सरकारच्या पावलावरती किंवा त्यांच्या आदेशावरती चालणं हे त्यांचं आता कर्तव्य झालं. आणि जो मुद्दा महत्वाचा आहे की या देशातल्या लोकशाहीचा गाभा, पाया हा मतदानाचा अधिकार आहे. हजारो वर्ष आपण सगळेजण प्रजा होतो. या देशाच्या संविधानानं नागरिक बनवलं आणि नागरिक कशा तऱ्हेनं बनवलं की तुम्हाला या देशाचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या मतांच्या अधिकारात. अंबानीला देखील एक मत आहे आणि सामान्य माणसाला देखील एक मत आहे. त्यामुळे समानतेचा जो दृष्टिकोन संविधानामध्ये आहे तो या लोकशाहीच्या अधिकारांना आहे आणि तो अधिकारच त्या ठिकाणी चोरायचा प्रयत्न जर होत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कुठली असणार नाही. आणि त्यामुळे या देशाचं सरकार हे जनसामान्यांच्या मतानं आलेलं आहे का चोरी करून आलेलं आहे हा मुद्दा त्या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर राहुल गांधीजींनी बऱ्याच वर्षांनी लोकांपर्यंत गेलेल्या, परंतु वीरा भाईंदरच्या लोकांसाठी मराठीमध्ये सांगणं आवश्यक आहे की त्यांनी बँगलोर साऊथ, बँगलोर सेंट्रल या मतदारसंघाचा अभ्यास केला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काँग्रेस पक्षातर्फे सातत्यानं मशीन रिडेबल डेटाची, इलेक्ट्रॉनिक डेटाची मागणी केली होती, ती त्यांनी दिली नाही. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ही मागणी लावून धरली त्यावेळेला लगेचच कायद्यामध्ये बदल केला गेला आणि व्हिडिओग्राफी असेल किंवा सगळे जे एव्हिडन्सेस आहेत ते 45 दिवसात नष्ट करण्याचे आदेश दिले. म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग पारदर्शक झाला पाहिजे. प्रामाणिकपणे ही निवडणुकीची प्रक्रिया आपण पार पाडतो हे जनतेला सांगण्याऐवजी कशा पद्धतीनं अपारदर्शक पद्धतीनं काम करते. त्यामुळे चोराच्या मनात चालणं जसं असतं त्या पद्धतीने हा सगळे पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले का हा मुद्दा होता. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर आमच्याकडे एक 7 किलोचं दाट आणून दिलं होतं, एवढ्या 7 फुटाच्या हाईटचं. ते मशीन रिडेबल नव्हतं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सरळ स्कॅन करून त्याला डेटामध्ये कन्वर्ट करू शकत नव्हता. त्यामुळे प्रत्येक पानावरती जाऊन तो जसा मुझफ्फर हुसेनचं समजा नाव असेल तर दुसरे मुझफ्फर हुसेन आहेत का, सचिन सावंत दुसरे आहेत का, हे प्रत्येकाला जाऊन प्रत्येक एंट्रीमध्ये जाऊन बघावं लागतं. आणि ही प्रक्रिया 6 महिने चालवली. जवळपास 30 ते 40 लोक आमची त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यामधल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये महादेवपुरा नावाच्या जवळपास 1 लाख मतांची चोरी त्या ठिकाणी आहे. आणि ती कशा तऱ्हेने आढळली होती तर त्यामध्ये जवळपास डुप्लिकेट मतं, म्हणजे एकच व्यक्तीचे अनेक
त्या ठिकाणी वोटर कार्ड वेगवेगळ्या बूथमध्ये असे जवळपास 11,965 सापडले. फेक जिथे ऍड्रेसच सापडत नाही किंवा 0 नंबरचा ऍड्रेस किंवा सगळे बोगस ऍड्रेस अशा पद्धतीचे जवळपास 40,009 मतदार आढळले. आणि त्याही मध्ये ऍड्रेस नाही हा भाग तर झालाच, कोणाचा दिसत नाही हा भाग तर झालाच, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर असं दिसलं की तिथे अस्तित्वातच नाहीये. तिसरा बल्क वोटर म्हणजे एका ऍड्रेसवरती 80 मतदार, 46 मतदार, 68 मतदार. नंतर ज्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज आहेत, बिअर क्लब होता त्याच्या नावाने तिथे 68 मतदार. ही सगळी नोंदणी आपण पाहतो. हे म्हणजे हे डोळे उघडण्यासारखं आहे, अंजन घालण्यासारखं आहे. नंतर जिथं फोटोच नाहीत अशा तऱ्हेची यादीमध्ये जवळपास 4,132. आणि फॉर्म 6 हा नवीन मतदाराच्या नोंदणीसाठी असतो. 18 ते 22 वर्षाचे नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करतात, त्यांची नोंदणीसाठी ते असतात. तर तिथे 90, 98 वर्षाच्या, 70 वर्षाच्या म्हातारे लोक त्या ठिकाणी नोंदणी झालेली दिसत आहेत. एकेकाच्या 2-2, 3-3 ठिकाणी मतदान झालेलं आहे. कोणी केलंय त्याचं व्हिडिओग्राफी एव्हिडन्स मागितलं तर ते दिलं जात नाही. हे सरळ सरळ लोकशाहीवरचं आक्रमण. आणि त्याच पद्धतीने आज ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की मीरा भाईंदरमध्ये जवळपास 11.7% मतदार वाढलं. ओवळा माजिवळामध्ये 36,154 मतदार वाढले. याची जर मशीन रिडेबल जर आम्हाला डेटा दिला तर यामध्ये किती बोगस आहेत ही मीरा भाईंदरचे सगळे आमचे नेतृत्व सक्षम आहे सांगायला. पण निवडणूक आयोग पळ काढतो आणि सांगितलं जात आहे की शपथ घ्या. जसं लहान मुलाला सांगत नाही का, एखाद्या मुलाने